आता मिळालेल्या कॉलेजपेक्षा अजून कॉलेजची अपेक्षा आहे, तेव्हा तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे असं वाटत असेल तर. आणि कट ऑफचा विचार एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की तुमचं कॉलेज तुम्हाला आहे तसंच राहणार आहे आणि तुम्ही हायर प्रेफरन्ससाठी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच रिस्कचा काही प्रश्न नाही. रिस्क घ्यायला हरकत नसेल, म्हणजे तुम्ही फक्त काही दिवस थांबायचं एवढीच रिस्क आहे तुमच्यासाठी. नाहीतर एक कॉलेज तुम्हाला राहणार आहे. ज्या मुलांना मिळालं नाही त्यांना पुढच्या राऊंडला जाणंच लागणार आहे. हा, आणि हायर प्रेफरन्स मिळाल्यानंतर बदल करता येतो, नाहीतर जुने अलॉटमेंट टिकते. त्यामुळे तुम्ही जरी पुढच्या राऊंडला गेला तरी पहिल्या राऊंडचं जे कॉलेज आहे ते तुम्हाला तसेच राहणार आहे. त्याचबरोबर डिसिजन टिप्स काय आहेत? त्याचबरोबर आणखी आपण जे 4 पॉइंट्स पाहिले